पैठण तालुक्यातील समस्त शेतकरी बांधवांना जय छावा। मी अनिल पाटील राऊत, छावा क्रांती शिवसेना प्रदेश सरचिटणीस, माननीय आमचे संस्थापक अध्यक्ष करण डोंगाईकर यांच्या विचार विमर्श करून व यांच्या आदेशानुसार पैठण तालुक्यातील पीक विमा प्रकरण आम्ही हाती घेतलेलं आहे। कारण की या ठिकाणी असं झालेलं आहे की माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांनी 1 रुपयात पीक विमा असं शेतकऱ्यांसाठी योजना आणली होती। त्याच्यामध्ये एक उद्देश असा होता की शेतकऱ्यांना पीक नुकसानीचं नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। एक उद्देश असा असल्यामुळे बऱ्याचशा बहुतेक शेतकऱ्यांनी तालुक्यातील आपल्या शेतकऱ्यांनी 1 रुपयाचा पीक विमा काढला होता। परंतु या ठिकाणी गफलत अशी झालेली आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे पैसे जमा झालेले आहेत आणि बहुतांश शेतकरी यापासून वंचित राहिलेले आहेत। त्यांना एजएससी अॅग्रो या कंपनीचा एक मेसेज येतो, त्यामध्ये 700 ते 1000 रुपयाची अमाऊंट तुटपुंजी रक्कम खात्यामध्ये जमा होते आहे आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना 10 ते 30 हजारापर्यंत रक्कम आलेली आहे। तर ही तफावत का? ज्यावेळेस कृषी कार्यालय आणि पीक विमा ऑफिसच्या आम्ही कार्यालयावरती चर्चा करण्यासाठी भेट दिली तर त्या ठिकाणी असं लक्षात आलं आहे की ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केलेली आहे त्यांचे पंचनामे झालेले आहेत, त्या शेतकऱ्यांना रक्कम जमा झाली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केली परंतु त्यांची पंचनामा झालेला नाही तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम जमा झालेली नाही। परंतु आम्ही या ठिकाणी एकच या व्हिडिओच्या माध्यमातून प्रशासनाला जाब विचारतोय की पंचनामा करण्याचं काम हे शेतकऱ्याचं नाहीये, पंचनामा करण्याचं काम हे तुमच्या महसूल खात्याचं असेल, कृषी खात्याचं असेल तर हे पंचनामा करण्याचं काम त्यांचं आहे। शेतकऱ्यांच्या यामध्ये कुठलीही चूक नाही। म्हणजे शेतकरी आपल्यापर्यंत एक विश्वास ठेवतोय तर आपण शेतकऱ्यांच्या कुठल्या तरी प्रकारे चांगलं काम केलं पाहिजे। तुम्ही शेतकऱ्याकडून काय रक्कम घेतलेली आहे, कशा प्रकारची रक्कम घेतलेली आहे, आपले ज्यावेळेस पंचनामा करण्याला लोक येत होते ते कोणत्या प्रकारे रक्कम कळत होते शेतकऱ्याकडून, हे सर्व प्रकारचा डाटा आमच्या संघटनेकडे प्राप्त झालेला आहे। तर आम्ही येत्या 8 दिवसामध्ये जर सरसकट पीक विमा या शेतकऱ्यांना येथील शेतकऱ्यांना मिळाला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणून करणार आहोत। मी या पैठण तालुक्यातील समस्त शेतकरी बांधवांना आवाहन करू इच्छितो की आपण पीक विमा रक्कमच्या बाबतीत या प्रकरणाबाबत एक चांगल्या प्रकारे आंदोलन करणार आहेत। आपणही सुद्धा सहभागी यामध्ये व्हावं। आमच्या संघटनेचे छावा क्रांती शिवसेनेचे जेवढे काही पदाधिकारी असतील यांच्याशी संपर्क साधून आपल्या पीक विम्याच्या रकमेच्या ज्या पावत्या असतील त्या पावत्या आपण व्हॉट्सअपवर पाठवाव्या। यावेळी आमच्या मराठवाडा सचिव संघटनेचे भगवानजी सोरमारे सुद्धा सोबत आहेत, त्यांना सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता। माझा नंबरही फेसबुक, व्हॉट्सअप आणि पोस्टद्वारे आपल्यापर्यंत आलेला आहे। आपणही त्या नंबरवरती व्हॉट्सअपवरती पीक विमा रक्कमची पावती आपण टाकू शकता। कारण की जर आपली पीक विमा रक्कम पावती आमच्याकडे आली तर यादीमध्ये आपलं नाव घेता येतं आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम आपण या ठिकाणी करणार आहोत। आमची मागणी म्हणजे आपली मागणी पीक विमा सरसकट मिळावा हीच राहणार आहे। तर मी या पैठण तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आव्हान या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की आपण जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनात सहभागी होऊन शासनाला जागा करण्याचं काम करायचं आहे। कारण की जो पंचनामा करण्यात आलेला नाही त्यामध्ये शेतकऱ्याची कुठल्याही प्रकारची चूक नाही। ही चूक समस्त कृषी विभाग, महसूल विभाग अन्य कोणी असेल त्या सर्व अधिकाऱ्यांची आहे। त्यामध्ये शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारची चूक नाही। शेतकऱ्यांना शेतकरी जर अडाणीच आहे, शेतकऱ्यांना जर समजतच नसेल पंचनामा काय असतो तर तुम्ही शेतकऱ्यांना त्याबद्दल गृहीत का धरू शकताय? आम्ही या ठिकाणून सरळ प्रशासनाला जाब विचारतो आहे। यापुढेही शेतकऱ्यांच्या बाजूने आम्ही लढणार आहे। शेतकऱ्यांची बाजू कठोरपणे आम्ही शासन स्तरावरती मांडण्याचं काम करणार आहोत। येत्या 8 दिवसामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन आपण उभा करणार आहोत। तर या ठिकाणी समस्त शेतकरी बांधवांना हा व्हिडिओच्या माध्यमातून आणि हा व्हिडिओ प्रसारित करून आपण आंदोलनाला सहकार्य करावं। कारण की हा लढा आपल्यासाठी आहे, कुठल्याही संघटनेचा नसून शेतकरी बांधवासाठी आपण लढा देत आहोत। फक्त एक माध्यम लागतं तर त्या माध्यमातून छावा क्रांती शिवसेना ही माध्यमांची भूमिका निभावत आहेत। समस्त पत्रकार बांधव सुद्धा आपल्या सोबत आहेत, समस्त शेतकरी बांधव सुद्धा सोबत आहेत। त्यामुळे पत्रकार बांधवांना सुद्धा विनंती आहे की आपण पीक विम्याच्या हे जो आंदोलनाचा लढा आहे तर या प्रकारे आपण चांगल्या प्रकारे प्रसिद्धी द्यावी की जेणेकरून शेतकऱ्यांना न्याय भेटेल। आता जे शेतकरी काही म्हणजे आता खतं बी बियाणं भरण्याचे दिवस आहेत, कारण की आता मृगबहर आहेत, पावसाचे दिवसाचे सुरुवात आहे। तर या ठिकाणून शेतकऱ्यांना खतं बियाणे यासाठी जी कमतरता लागत आहे तर ते पीक विम्याच्या रकमेतून मिळावी अशी आपण श्रीनाथ चरणी प्रार्थना करून शासनाला लवकरात लवकर जाग यावी अशी प्रार्थना करतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय हिंद।